शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या ह्या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम उरकून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिवस. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी अन नाकासमोर चालणारा बंधू. एका वर्षी पीकपाणी भर झाल्यावर बंधूनं कुटुंबासाठी नवे कपडे अन स्वतःसाठी इजार शिवली. बंधू मामांनी कपडे शिवले घडे, पण त्याचा अंदाज जरा चुकला. पुढे इजार घर लहान झाले, चांगली 4 बोट लहान झाले. पुन्हा दुर्गू मामाकडे जायचं म्हणजे अगं इजार जरा कमी करून टाके घालतेस का? अहो, सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचं, निघायचं, शाळेत जायचं, मला नाही जात. सुबे इजार जरा कमी करून टाके घालतेस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास करता आता कॉलेजचीही वेळ होईल. तू आईला सांग. आई इजार कमी करून टाके घालतेस का? गेलो तिकडे तुझी इजार, इथं वैरा कापून कापून माझ्या आईने इजार एका कोनाड्यात फेकली. बंधू इसमरून होऊन शेताकडे गेला. सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होते. बंधूची बायको इजारीचे पाय कापते आणि डुंकून टाके घालते.